काठी वापरणार नाही आणि मला काठी वापरायला सांगितलं ना तर त्या काठीनेच तुला मारेल. ही वाक्य तुम्हाला सुद्धा ऐकल्यासारखी वाटतायत ना? प्रत्येकच घरात कोण ना कोणतरी सिनियर सिटीजन असतं आणि वयोमानानुसार अनेकांना काठी वापरायला लागते. त्यांचे डॉक्टर किंवा फिजिओथेरपिस्ट त्यांना रेकमेंड करतात की आता तुम्ही चालताना काठी वापरली पाहिजे आणि मग बदल्यात आपल्यालाही अशी उत्तरं ऐकायला मिळतात. पण मी डॉक्टर अंजली, फिजिओथेरपिस्ट, सर्व सिनियर सिटीजनना एकदम प्रेमाने रिक्वेस्ट करेन की जर तुमच्या डॉक्टरने किंवा फिजिओथेरपिस्टने तुम्हाला चालताना काठी वापरायला सांगितली असेल तर ती जरूर वापरा. आता माझं वय झालं का? काय गरज आहे काठीची? चार चौघात कसं दिसेल? लोक काय म्हणतील? असले कुठलेही विचार मनात आणू नका. काठी वापरण्याचे खूप छान फायदे असतात जे मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. याबरोबरच मी तुम्हाला काठी कशी वापरायची, म्हणजे काठीची उंची किती असली पाहिजे, काठी कुठल्या हातात पकडायची, चालताना आधी पाय टाकायचा का काठी टाकायची, कसं करायचं, या सर्वाबद्दल मार्गदर्शन करणार आहे. तर हा व्हिडिओ जरूर शेवटपर्यंत बघा आणि काठी वापरायला पहिले तर नको म्हणणं थांबवा. मुळात काठी वापरण्याचे फायदे काय असतात? वयोमानानुसार जे आपल्या शरीरात बदल होत असतात ना त्याच्यात एक खूप महत्वाचा बदल असतो की आपला बॅलन्स जाऊ शकतो. तोल जाऊन पडण्याचे जे चान्सेस असतात ते तुमच्या सिनियर सिटीजन लोकांमध्ये जास्त प्रमाणात असतात, कारण हे शरीरातल्या बदलांमुळे होत असतं, कोणी मुद्दाम करत नसतं. अशा वेळी पडलं तर एखादं मोठं फ्रॅक्चर होऊन मोठी सर्जरी होण्याचे चान्सेस असतात. हे सगळं होऊ नये म्हणून. तसंच आपले जे वयोमानानुसार गुडघे, पायाचे हिप जॉईंट, गोटे हे सगळे झिजायला लागलेले असतात. झिजल्यामुळे स्नायूंची ताकद कमी झाल्यामुळे त्यांचं वजन घेण्याची जी ताकद असते ना ती खूप प्रमाणात कमी झालेली असते. अशा वेळी जर तुम्ही हातात काठी घेऊन चाललात तर एक ऍडिशनल सपोर्ट मिळतो, सहारा मिळतो. ह्या सहाऱ्यामुळे पायांवर येणारं वजन कमी होतं. असे अनेक फायदे काठी वापरण्याचे आहेत. तर पहिले तर तुम्ही आजपासूनच काठी वापरायला सुरुवात करा. आता आपण समजून घेऊयात की काठी कशी वापरायची असते ते. काठीच्या बाबतीत जी गोष्ट पहिले बघायची आहे ते म्हणजे तुमच्या काठीची उंची योग्य आहे की नाही. काठीची उंची ही साधारणपणे तुमच्या खुब्यापर्यंत असली पाहिजे आणि कोपर फोटोत दाखवलंय त्याप्रमाणे 15 ते 20 अंश फोड झालेलं पाहिजे. काठीची उंची जर गरजेपेक्षा जास्त असेल तर त्याचा फोटोत दाखवल्याप्रमाणे खांद्यावर स्ट्रेस येतो आणि खांदा वर घेतला जातो आणि हळूहळू करून खांदेदुखी चालू होते. तसंच जर काठीची उंची गरजेपेक्षा कमी असेल तर माणूस पुढे वाकून उभं राहतो आणि हळूहळू करून त्याचा पाठीवर ताण येतो. म्हणून काठीची उंची ही मी सांगितल्याप्रमाणे योग्य असणं गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, काठी कधीही दुखणाऱ्या पायाच्या विरुद्ध हातात घ्यायची. जसं की या फोटोमध्ये माझा उजवा पाय जास्त दुखतो, ज्याला मी रुमाल बांधलेला आहे, म्हणून काठी मी डाव्या हातात घेतलेली आहे. काठी घेऊन चालताना एकच नियम लक्षात ठेवायचा, आधी काठी, मग दुखणारा पाय, मग चांगला पाय. परत एकदा काठी, दुखणारा पाय, चांगला पाय. जसं मी व्हिडिओत दाखवलं आहे त्याप्रमाणे प्रॅक्टिस करा. काठी कशी वापरायची ह्याची माहिती तुमच्या लक्षात आली का? हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या सर्व सिनियर सिटीजन्सच्या ग्रुपमध्ये शेअर करा, कारण मी बऱ्याचदा रस्त्यावरून जाताना लोक बघते काठी तर वापरत असतात पण ती वापरण्याची पद्धत काही बरोबर नसते, त्यामुळे त्या काठीचा फारसा फायदा होत नाही. आता तुमच्या लक्षात आलेलं आहे, हे बदल काठी वापरताना तुम्ही सुद्धा करा आणि तुमच्यासारख्या अनेक लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि स्वतःची काळजी जरूर घ्या.